भाजप नेते किरीट सोमय्या यांकडून काँग्रेस कार्यकर्त्याला धमकी दिल्याचा आरोप करण्यात आलाय। किरीट सोमय्या यांच्या कार्यालयातून आपल्याला धमकीचा फोन आल्याची तक्रार काँग्रेस कार्यकर्त्याने केली आहे। या प्रकरणी मुलुंड पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे। अमरावतीतून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवत असलेल्या नवनीत राणा यांनीही मतदानाचा हक्क बजावलाय। पती रवी राणा यांच्या सोबत त्यांनी मतदान केलंय। नवनीत राणा आणि शिवसेनेचे विद्यमान खासदार आनंदराव अडसूळ यांच्यात थेट लढत आहे। बीड लोकसभा मतदारसंघाचे भाजप उमेदवार प्रीतम मुंडे यांनी गोपीनाथ गडावर जाऊन गोपीनाथ मुंडेंच्या समाधीचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर त्यांनी मतदानाचा हक्क बजावलाय। यावेळी त्यांच्यासोबत ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडेही होत्या। बीडमध्ये मुंडे विरुद्ध मुंडे अशी लढत आहे। धनंजय मुंडेंनी मतदान केलंय, तसंच आम्हाला विकास दिसेल असा चष्मा आणून द्या अशी टीका पंकजा मुंडेंवर केली। त्यावर आम्ही केलेला विकास लोकांना दिसतोय, कोणाला सांगायची गरज नाही असं प्रत्युत्तर पंकजा मुंडेंनी दिलं। लातूर जिल्ह्यातल्या औसा तालुक्यातील एका शेतकऱ्यानं चक्क घोड्यावर बसून मतदानाला हजेरी लावली। विष्णू कोडी असे या शेतकऱ्याचं नाव आहे। तो बेलकुंड गावचा रहिवासी आहे। दुष्काळामुळे या भागात पाणी टंचाई आहे। अशा शेतीची कामं आटोपता या शेतकऱ्याला मतदानासाठी येण्यासाठी उशीर झाला आणि त्यामुळे घोड्यावरून येत त्यानं केंद्र गाठलं आणि वेळेत पोहोचत मतदानाचा हक्क बजावलाय। अमरावतीमध्ये सापांच्या मिलनाचा व्हिडिओ समोर आलाय। वडाळी वनपरिक्षेत्रातली ही घटना आहे। भवानी तलाव परिसरात धामण जातीच्या सापांचं मिलन सुरू होतं। दुष्काळी भागातल्या महिलांची अवस्था सांगताही येईना आणि सहनही होईना अशीच झाली आहे। पाण्यासाठी दररोज कराव्या लागणाऱ्या पायपिटीचं आणि कष्टाचं पर्यवसन जन्माआधीच जीव गर्भात खुडला जाण्यात होतंय। सतत पाणी उपसण्यामुळे गर्भपात, अतिरक्तस्राव, वेळेआधीच प्रसूती, क्षमतेपेक्षा जास्त वजन उचलल्यानं गर्भपिशवीचं तोंड उघडणं, अंगदुखी अशा त्रासांना सामोरं जावं लागतंय। प्रवाशांच्या झोपेचा फायदा घेऊन त्याच्या सामानावर हात साफ करणाऱ्या अट्टल चोराला गोंदिया रेल्वे पोलिसांनी अटक केलेली आहे। त्याच्याकडून चोरीच्या बॅग जप्त करण्यात आल्या। मारेगाव तालुक्यातील भालेवाडीमधील 3 वर्षीय चिमुरड्याचा शॉकचा जोरदार झटका बसून मृत्यू झालाय। ही घटना सकाळी घडली आहे। ओम सुनील गदई असं या घटनेत मृत्यू झालेल्या बालकाचं नाव आहे। ठाण्यातील 70हून अधिक हॉस्पिटलकडे फायर एनओसी नाहीये, त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिलेत। पालिकेकडे या निर्णयाची प्रत आल्यानंतर योग्य ती कारवाई केली जाईल असं पालिकेचे उपायुक्त संदीप माळवी यांनी सांगितलंय। कोल्हापुरातील लाखो भाविकांचे आराध्य दैवत ज्योतिबा देवाच्या यात्रेचा मुख्य दिवस आज आहे। या निमित्तानं पहाटेच्या सुमारास महाअभिषेक करण्यात आलाय। ज्योतिबा यात्रेमुळे संपूर्ण परिसर गुलालमय झालाय। बारामती, इंदापूर, दौंड, पुरंदर तालुक्यात हनुमान जयंती उत्साहात साजरी करण्यात आली आहे। हनुमान जयंतीनिमित्त ठिकठिकाणी कीर्तनाचं आयोजन करण्यात आलं होतं।